वेलकम बॅक. आपण शिकतो आहोत 10वी SSC बोर्डाचं पॉलिटिकल सायन्सचा पहिला लेसन, दॅट इज वर्किंग ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन, संविधानाची वाटचाल. आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं इंट्रोडक्शन. ठीक आहे, तर ते की बुवा हे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय वगैरे वगैरे, त्याचा काय इम्पॅक्ट पडला आहे हे आपण बघितलं. या आपण लेक्चरमध्ये बघणार आहोत पॉलिटिकल मॅच्युरिटी. हे तुमच्या समोर इथं दिसतंय का? हे बघा, हा मुद्दा जो आहे पॉलिटिकल मॅच्युरिटी, हा मुद्दा आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. बरं, पॉलिटिकल मॅच्युरिटी, एक एक शब्दाचा आपण अर्थ बघू. डेमोक्रेसी म्हणजे काय? डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य. भारतामध्ये डेमोक्रेसी आहे का? आहे, डेफिनेटली आहे. त्याच्यानंतर बघा, पॉलिटिकल म्हणजे काय? पॉलिटिकल म्हणजे राजकीय, राजकारणाशी रिलेटेड. पॉलिटिकल मॅच्युरिटी, व्हॉट इज मीन बाय मॅच्युरिटी? हा शब्द तुम्ही ऐकला असेल ना, मॅच्युरिटी, की अमुक एखादा माणूस किंवा अमुक एखादा मुलगा किंवा अमुक एखादी मुलगी खूप मॅच्युअर आहे बरं का, किंवा हे अरे ह्याला काहीच मॅच्युरिटी नाही. मॅच्युरिटी या शब्दाचा अर्थ काय होतो? मॅच्युरिटी या शब्दाचा अर्थ होतो प्रगल्भता, परिपक्वता. मॅच्युरिटी. बरं, तुम्ही सांगा, लहान मूल असतं, एकदम लहान बाळ असतं, त्याला काय मॅच्युरिटी असती का? त्याला खायचं तरी कळतं का? त्याला कपडे घालायचे तरी कळतात का? ते उगा आपलं काही पण इकडं तिकडं नुसतं पळत असतं, छोट्या छोट्या गोष्टींना भोकाड पसरत असतं. त्याला काय मॅच्युरिटी असती का? नाही. बरं, तुम्ही आता मोठे झाले, तुम्हाला त्या बाळापेक्षा जास्त मॅच्युरिटी आली का? बरोबर आहे, ठीक आहे. बरं, तुम्हाला सगळीच मॅच्युरिटी आली का? सगळंच कळतंय का तुम्हाला? काय नाही, अजिबात काय नाही कळत आहे. ठीक आहे. बरं, तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त मॅच्युरिटी असेल, बरोबर आहे का? आमच्यापेक्षा आमच्या आईबापाला जास्त मॅच्युरिटी असेल, बरोबर आहे का रे? अर्थात सोपी साधी सिंपल गोष्ट आहे, असणारच आहे ना ती गोष्ट. बरं, मग आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, ही मॅच्युरिटी कशी वाढत चालली आहे? ही मॅच्युरिटी काळानुसार वाढते बरं का. काळानुसार ही मॅच्युरिटी वाढत जाते, माणूस परिपक्व होत जातो. मग काळानुसार जर माणूस परिपक्व होत जातो, तर पॉलिटिकल सिस्टीम किंवा डेमोक्रेसी किंवा रिपब्लिक हे पण काळानुसार परिपक्व होत जातं, बरोबर आहे का? जेव्हा कॉन्स्टिट्यूशनचा जन्म झाला, जेव्हा डेमोक्रेसीचा जन्म झाला, जेव्हा पॉलिटिक्सचा जन्म झाला, तेव्हा काय सगळं अगदी सगळं एकदम भारी, सगळं एकदम ओकेमध्ये होतं का? नाही. त्याच्यामध्ये पण काही चुका होत्या. त्या चुका हळूहळू हळूहळू काय केल्या गेल्या? त्या चुका हळूहळू दुरुस्त केल्या गेल्या, जसा वेळ पुढे गेला तसा. आणि नंतर मॅच्युरिटी येत गेली. ओके, ॲज सिम्पल ॲज दॅट. आपण बघूयात पॉलिटिकल मॅच्युरिटी. डेमोक्रेसी डज नॉट मेअरली इम्प्लाय अ रिप्रेझेंटेटिव्ह स्ट्रक्चर. म्हणजे डेमोक्रेसी जी आहे, हे जी लोकशाही जी आहे, ही काही फक्त मेअरली म्हणजे फक्त एक रिप्रेझेंटेटिव्ह स्ट्रक्चर नाहीये, फक्त नावाला ते दिसत नाहीये, त्याचा उपयोग पण आहे, बरोबर आहे का? एक गाडी आहे नुसती तुमच्या पार्किंगमध्ये लागली, त्याच्यामध्ये इंजिनच नाहीये, नुसतीच नावाला गाडी, काय उपयोग आहे त्याचा? शोपीस आहे ना ते. लोकशाही अशी नाहीये, ती नावालाही आहे आणि त्याचा उपयोगही आहे, त्या गाडीमध्ये इंजिनही आहे आणि ती गाडी चालती सुद्धा. ठीक आहे, पुढे बघा. द इसेन्स ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह सिस्टीम इज टू इंटिग्रेट द प्रिन्सिपल्स ऑफ डेमोक्रेसी अँड इन ॲक्च्युअल प्रॅक्टिसेस. म्हणजे ही जी लोकशाही आहे, ही ॲक्च्युअलमध्ये प्रॅक्टिसमध्ये होती. आता 2024 चालू आहे, मी आज बोलतोय 12 ऑगस्ट 2024, बरोबर आहे का? ऑगस्ट 2024, एप्रिल मे 2024 मध्ये काय झालं? भारतामध्ये इलेक्शन झाले, बरोबर आहे का? त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी या देशाचे तिसऱ्यांदा प्राईम मिनिस्टर म्हणून निवडून आले, बरोबर आहे का? म्हणजे डेमोक्रेसी चालतीये, म्हणजे ही सिस्टीम चालू आहे, बंद नाही पडलेली आहे, बरोबर आहे का? पुढे बघा, चला. वन्स इट इज डन, डेमोक्रेसी बिकम्स एन इंटिग्रल पार्ट ऑफ द पॉलिटिकल लाईफ ऑफ दी सोसायटी. मग इंटिग्रल म्हणजे अतिशय महत्वाचा, अविभाज्य घटक, मेंडेटरी पार्ट. त्याच्याशिवाय काय होऊ शकतं का सांगा? जर ह्या राजकारण्यांनी देश चालवला नाही तर हा देश चालणार कसा? ॲज सिम्पल ॲज दॅट. चला पुढे बघूयात आपण. ह्याच्यामध्ये काही फार काही याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही बरं का. ह्या सगळ्या गोष्टी खूप सोप्या आहेत. हे बघा, मी इथं आहे, आता मला वाटतंय मलाच इथनं उचलावं लागेल. चला भाऊ जरा बाजूला. ठीक आहे, ओके का इथं? इथं दिसतंय का तुम्हाला? हे बघा, अकॉर्डिंगली. ठीक आहे, अकॉर्डिंगली म्हणजे त्या पद्धतीनं द इंडियन पीपल हॅव डायरेक्ट रिप्रेझेंटेशन इन दी पार्लमेंट. इंडियन पीपल हॅव डायरेक्ट रिप्रेझेंटेशन.
कुणी पण उठून प्राईम मिनिस्टर बनू शकतो, खासदार बनू शकतो, आमदार बनू शकतो, बरोबर आहे का? आपल्या देशाचे विद्यमान प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी कोण होते? लहानपणी कोण होते? त्यांचे वडील चहा विकायचे. इतक्या गरीब घरातनं आलेला मुलगा, बरोबर आहे का? तो आज काय बनला? तो आज देशाचा प्राईम मिनिस्टर बनला. पवार साहेबांचं, शरद पवार साहेब महाराष्ट्रातले एक खूप मोठे नेते, त्यांचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे का? शरद पवार साहेबांनी रेल्वेमधून, बारामतीतून रेल्वेनं ते पुण्याला जायचे भाजी घेऊन, आणि ते तिथं जाऊन भाजी विकायचे. एक भाजी, तरुणपणी लहानपणी भाजी विकणारा एक मुलगा मोठा, पुढे जाऊन मोठा होऊन इतका मोठा देशाचा कृषी मंत्री बनू शकतो, महाराष्ट्राचा 4 वेळा मुख्यमंत्री बनू शकतो, बरोबर आहे का? म्हणजे याचाच अर्थ द इंडियन पीपल हॅव डायरेक्ट रिप्रेझेंटेशन. उद्या जर मला असं वाटलं की मी प्राईम मिनिस्टर बनावं, बनू शकतो का? बनू शकतो ना. जर लोकांनी मला वोट दिलं, जर माझ्यामध्ये तेवढी क्षमता असेल तर मी बनू शकतो ना. का नाही बनू शकत? राईट. पुढे बघा चला. स्टेट लेजिस्लेचर अँड लोकल गव्हर्नमेंट म्हणजे आपलं हे लोकसभेमध्ये डायरेक्ट रिप्रेझेंटेशन आहे. ह्याच्या आधी शिकलोय आपण, 8वी मध्ये 9वी मध्ये शिकलोय ना रे. हे विधानसभेमध्ये आहे किंवा ZP मध्ये आहे, पंचायत समितीमध्ये आहे, ग्रामपंचायतीमध्ये आहे, बरोबर आहे का? लोकल गव्हर्नमेंट म्हणजे काय? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद वगैरे वगैरे वगैरे. होल्डिंग फ्री अँड फेअर इलेक्शन्स ॲट रेग्युलर इंटरवल्स इन इज अन इम्पॉर्टंट इंडिकेटर ऑफ इंडिया सक्सेसफुल डेमोक्रेसी. होल्डिंग फ्री अँड फेअर. फ्री म्हणजे काय? मुक्तपणे. फ्री म्हणजे इथं फुकट असा अर्थ घेऊ नका. मुक्तपणे इलेक्शन्स घ्यायचे, बरोबर आहे का? म्हणजे समजा जर मला आमदारकीसाठी उभं राहायचं असेल तर मला भीती नाही वाटली पाहिजे यार कुणाची. हा ठीक आहे, मला आमदारकीला उभं राहायचंय, राहू शकतो. खासदारकीला उभं राहायचंय, राहू शकतो, बरोबर आहे का? फ्री अँड फेअर म्हणजे बरोबर इलेक्शन झाले पाहिजे, म्हणजे ह्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. जुन्या काळामध्ये काय व्हायचं तुम्हाला माहिती का? जुन्या काळामध्ये ते गुंडे यायचे आणि ते वोटिंगच्या बूथवर कब्जा करायचे. एकाच माणसाला 100, 200, 300, 1000 वेळा मत द्यायचे. तसं झालं नाही पाहिजे. फेअर इलेक्शन झाले पाहिजे, बरोबर आहे का? योग्य इलेक्शन झाले पाहिजे ॲट रेग्युलर इंटरव्हल्स. रेग्युलर इंटरव्हल म्हणजे ठराविक काळानंतर. तो ठराविक काळ काय जरा मला सांगा बरं. चला व्हिडिओ पॉज करा आणि कमेंटमध्ये सांगा. ठराविक काळ. प्राईम मिनिस्टर किती वर्षांसाठी असतो? चीफ मिनिस्टर किती वर्षांसाठी असतो? आमदार खासदार किती वर्षांसाठी असतो? सांगा बरं मला. चला ह्याच्या आधी शिकलेलो आहे आपण हे सगळं. व्हिडिओ पॉज करा आणि कमेंटमध्ये सांगा मला. पुढं आपण बघूयात. रेग्युलर इंटरवल इज अन इम्पॉर्टंट इंडिकेटर ऑफ इंडिया सक्सेसफुल डेमोक्रेसी. दर अमुक अमुक वेळेनंतर इलेक्शन होतात. आत्ता 2024, मी आता 2024 मध्येच बोलतोय. ऑगस्ट महिना चालू आहे, आज तारीख आहे 12. तर आज मी बोलतोय याच वर्षी मे महिन्यामध्ये निकाल लागला. 4 जूनला निकाल लागला. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान बनले. आणि हे काय? हे सक्सेसफुल डेमोक्रेसीचं हे आहे. जर लोकांनी त्यांना वोट दिलं नसतं तर ते प्राईम मिनिस्टर बनले नसते. ॲज सिम्पल ॲज दॅट. पुढे बघा चला. द इन्क्रीजिंग पार्टिसिपेशन ऑफ पीपल इन पॉलिटिकल प्रोसेस. इन्क्रीजिंग म्हणजे वाढत जाणं. पार्टिसिपेशन म्हणजे काय? लोकांचा सहभाग. लोकांचा सहभाग कशामध्ये? पॉलिटिकल प्रोसेसमध्ये वाढत जातो. कसा वाढत जातो सांगा बरं. लोक काय सहभाग नोंदवतात का? लोक कसं काय काम करतात पॉलिटिकल प्रोसेसमध्ये? करतात ना, वोट देतात ना, बरोबर आहे का? मी वोट दिलं, त्यामुळे कुणीतरी अमुक एक निवडून आला, बरोबर आहे का नाही? हा माझा सहभाग आहे. मी कोण आहे? मी कुणीच नाहीये. मी एक सामान्य नागरिक आहे. आय एम जस्ट अ सिव्हिलियन. जस्ट अन ऑर्डिनरी सिव्हिलियन. मग मी काय करू शकतो? मी वोट देऊ शकतो, बरोबर आहे का नाही? पुढे बघा चला. अजून काय करू शकतो? जर मला असं वाटलं तर मी इलेक्शन पण लढू शकतो. ॲज सिम्पल ॲज दॅट. चला पुढे बघा काय लिहिलेलं आहे इथं. पॉलिटिकल प्रोसेस अँड पॉलिटिकल कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन म्हणजे तेच, मी त्याच्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतो. आमदार खासदार मुख्यमंत्री बनू शकतो. शोज दॅट इंडियन डेमोक्रेसी हॅज बिकम सक्सेसफुल टू अ ग्रेट एक्सटेंट. आणि याचं सगळ्यात सुंदर एक्झाम्पल मला तुम्हाला द्यायला आवडेल ते म्हणजे आत्ता भारताच्या विद्यमान राष्ट्रपती. कोण आहेत विद्यमान राष्ट्रपती? श्रीमती द्रौपदी मुर्मू. तुम्हाला माहिती आहे का? श्रीमती द्रौपदी मुर्मू आदिवासी समाजाच्या एका गरीब घरामध्ये जन्माला आलेल्या, एका झोपडीमध्ये जन्माला आलेली मुलगी.
एका आदिवासी घरामध्ये, ट्रायबल कम्युनिटीमध्ये, एका झोपडीमध्ये, अरे यार त्या बाईचा जन्म हॉस्पिटलमध्ये सुद्धा झाला नाही. हा, तुमचा आमचा जन्म तरी हॉस्पिटलमध्ये झाला. एका झोपडीमध्ये जन्माला आलेली मुलगी आज या देशाची प्रेसिडेंट बनती, राष्ट्रपती बनती. दिस इज द ब्युटी ऑफ डेमोक्रेसी. हे 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 सौंदर्य, ही ब्युटी आहे या डेमोक्रेसीची. कुणी पण बनू शकता, तुम्ही सुद्धा बनू शकता आणि देशासाठी काम करू शकता. देशासाठी काम करायचे वेगवेगळे तरीके असतात. तुम्ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये जाऊ शकता, तुम्ही पॉलिटिक्स मध्ये सुद्धा येऊ शकता, तुम्ही सोशल वर्क सुद्धा करू शकता. बरोबर आहे का? इट इज दी पॉलिटिकल मॅच्युरिटी. ठीक आहे. आणि ही मॅच्युरिटी कधी आली? ही हळूहळू इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर आली. पटला का मुद्दा? आवडला का मुद्दा? चला पटापटा मला कमेंटमध्ये कळवा. मी तुम्हाला नेहमी एकच गोष्ट सांगतो की मला तुमच्याकडून एकाच गोष्टीची अपेक्षा आहे, ते म्हणजे कमेंट्स. ठीक आहे. तर कमेंट्स करा. बरं, दुसरी एक गोष्ट ते म्हणजे की आपण नुकताच यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. आत्ता आपल्याला फक्त 21 सबस्क्रायबर आहेत. मी आज बोलतोय 12 ऑगस्ट 2024 आणि आपल्याला सबस्क्रायबर्सची गरज आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला, मित्रमैत्रिणींना रेफर करा जर तुम्हाला माझं टीचिंग आवडलं तर, आणि मला तुम्ही कमेंटमध्ये कळवत राहा. ठीक आहे. चला पुढच्या याच्यामध्ये बघणार आहोत आपण. तिथं खाली बघा काय मुद्दा दिसतोय, राईट टू वोट, म्हणजे मत द्यायचा अधिकार. ठीक आहे. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.